हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे, तेव्हा छान असा व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि आज मी घरून काही शूट घेतलं नाही, कारण की मला एवढं जमलं नसतं. सकाळी नाश्ता, स्वयंपाक सगळं आवरून मी निघाली आता वणीला. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आज बाहेरचं शूट आहे, कारण की मला घरून जमलंच नाही. त्यामुळे मी आता घाईघाई निघाली आणि वणीला जर कार्यक्रम लवकर आवरला तर त्याच्या पुढचं प्लॅनिंग बघू. कार्यक्रम 1:30-1:45ला आवरून गेला. त्याच्यानंतर म्हटलं एवढा वेळ काय करायचं, तर इथे वणीला गावाबाहेरची देवी जगदंबा माता देवी आहे, तिथे आलो आम्ही. मी तर पहिल्यांदाच आली, म्हणजे मला आठवत नाही लहानपणी कधी आली असेल तर. आणि ह्या देवीचं दर्शन घेतलं. हाय, आम्ही आता आलोय वणीला जगदंबा मातेच्या मंदिरात. आणि हे सगळे माझे दाजी भाऊ, याला तर ओळखता, हा मावशीचा मुलगा आहे. आणि हे माझ्या बहिणीचे मिस्टर, मावस बहिणीचे. आणि त्या 2 मावस बहिणी. हाय करा सरांना. खूप दिवसांनी आम्ही मावस बहिणी भाऊ असे सर्व एकत्र आलो. जास्त येणं जाणं नाही आमचं, लांब असल्यामुळे, पण कार्यक्रम असला का आम्ही नक्कीच एकत्र येतो आणि गप्पा गोष्टी भरपूर करून घेतो. आता आमचं हसणं बोलणं खूप चालू होतं, जेणेकरून अर्धा तास तरी आम्ही तिथे घालवला. आणि देवीच्या मंदिरासमोर एकदम असं मस्त पटांगण आहे. इथे असं खूप प्रसन्न वातावरण वाटलं आणि गर्दी काही नव्हती, एकदम शांत असं वातावरण होतं. बसलो होतो आम्ही निवांत. बाहेर असं छान तळं पण होतं, त्या तळ्याला असं पाणी एकदम वाहतं होतं. तळं पूर्णपणे पॅक केलेलं होतं. आणि आता आम्ही आलो करंजीला दत्तगुरूंच्या दर्शनाला, म्हणजे सती अनुसयाचं माहेर आणि दत्तगुरूंचं मामाचं गाव. आणि खूप छान इथला परिसर आहे. सुरुवातीला सप्तशृंगी मातेचं मंदिर होतं, आम्ही तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो मंदिरात दत्तगुरूंच्या. भारतात एकमेव अशी मूर्ती आहे की पद्मासन स्थितीमध्ये आहे. आणि याआधी मी बऱ्याचदा आलेली इथे, कारण की आम्ही लखमापूरला राहायचो. आम्हाला लखमापूरपासून अगदी जवळ होतं हे मंदिर, म्हणून मी बऱ्याचदा करंजीला आली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे. आणि आमचा योग म्हणजे दत्त जयंतीच्या आधीच आला. बघा ना किती सुंदर योगायोग आहे. आणि ही जी विहीर आहे ही आत्ता पॅक केली, या अगोदर अशी मोकळीच होती, पण आता सुरक्षितेसाठी पॅक केली आहे. आणि खूप छान असे कासव वगैरे होते. हे जे वातावरण आहे इतकं छान, इथे आम्ही डबा वगैरे खायचो. काही जण बसलेले पण होते इथे डबा खात. पण हिवाळा दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडतो आणि इथून पुढे पण आम्हाला जायचं होतं दिंडोरीच्या केंद्रामध्ये, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. आणि केंद्रात आता आलो आम्ही इथे. तुम्ही बघू शकता इतकं छान असं शांत वातावरण होतं, प्रसन्न. आणि इथे आता दत्त जयंतीसाठी जे भाविक बसणार होते पारायणाला, त्यासाठी आवरावर चालली होती सगळी तयारी. आम्ही दर्शन घेतलं आणि आज असा योग आला, एकाच दिवसात तिन्ही दर्शन झाले. खूप दिवसांनी हा योगायोग आला. तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. दुपारचे भांडे घासते, सकाळचं सगळं काही आवरलं होतं, भांडे वगैरे घासून घेते. त्यासोबत दिवाळीचे जे काही फराळाचे डबे वगैरे उरलेले होते ते डबे आता घासायला काढले. डबे बरेचसेच रिकामे झालेले होते, ते घासून टाकते भांड्यांसोबत. आणि तिकडे कपड्यांचं मशीन पण लावलेलं होतं, कारण की काल गावाला गेल्यामुळे काल कपडे वगैरे काही धुतले नाही. तिकडे मशीन लावून दिलं, तोपर्यंत तिकडे भांडे घासून घेते. भांडे झाल्यानंतर फ्रीज वगैरे पण आज साफ करायचं होतं. दिवाळीच्या दरम्यान जे साफ केलं त्यानंतर नाही, म्हटलं आज क्लीन करून घेऊ सगळं काही. वेळ झाला तरी चालेल, कारण की दिवसभर भरपूर कामे पुरतं. एक दिवस गावाला जावं पण दुसऱ्या दिवशी दिवसभर पुरतं. आज सगळं मनावर धरलं. आता माझे भांडे वगैरे सगळं आटोपलं होतं. तुम्ही बघू शकता आपला किचन एकदम चकाचक झालेला होता. आणि दिवसभर आपण स्वयंपाकाचं वगैरे जे फोडणी देतो त्याचे डाग टाईल्सवर पडता, ते पण मी चकाचक घासून घेतले, जेवढा हात पुरल तेवढा. त्यानंतर मला फ्रीज साफ करायचं होतं. आणि किचन साफ झाला का असं वाटतं सगळं काम झालं.
आता फ्रीज मी बाहेरून पुसून घेते, कपड्यावर कॉलिन वगैरे टाकून चकाचक करून घेते, कारण की आपण दिवसभरात भरपूर वेळेस फ्रीज उघडतो, त्यामुळे ते वरच्यावर क्लीन करावं लागतं. 7-8 दिवसातून तरी मी एकदा फ्रीज छान चकाचक करून घेते. आणि फ्रीज पुसताना एक काळजी घ्यायची, बटन नेहमी बंद करून घ्यायचं, कारण की रिटर्न सप्लाय येऊ शकतो, त्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घ्यावी. आणि आतमधून फ्रीज मी 2-3 दिवसापूर्वी सगळं काही क्लीन केलेलं होतं, फक्त बाहेरून हात फिरवायचा होता. आता मी मिक्सर छान क्लीन करून घेते. आणि बऱ्याच लेडीज मिक्सर पुसून घेतात छानपैकी, पण वायर काही धुवत नाही, पुसत नाही. मी वायर पण असे साबण वगैरे लावून छान क्लीन करून घेते, फक्त जास्त पाण्यात वगैरे नाही वापरत, कारण की कधी बी करंट बसू शकतो. वरच्यावर मी क्लीन करून घेतली ती वायर पण, आणि एकदम मस्त झालं आपलं मिक्सर. काल ज्या कार्यक्रमाला गेलो होतो तो कार्यक्रम वर्षश्राद्धाचा होता, म्हणून मी तिथलं काही शूट घेतलं नाही. आणि कार्यक्रम लवकर आवरून गेला म्हणूनच आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो. सोबत दोन माझ्या मावशीच्या मुली होत्या. खूप छान समजूतदार आहे त्या. एक नाशिकला असते आणि एक खंडाळाला असते. आमच्या बहिणींचं खूप बॉन्डिंग भारी आहे. कार्यक्रमात वगैरे कुठे भेटलो आम्ही तर आम्हाला अगदी वेळ पुरत नाही, एवढ्या छान गप्पा होता आणि सगळं काही मनातल्या मनसोक्त गप्पा करता येतात. खरंच अशा बहिणी प्रत्येकाला असायलाच हव्यात. खूप अभिमान वाटतो आपल्याला, एवढ्या 2-2, 3-3 बहिणी मोठ्या मोठ्या, आणि खूप छान मस्त बॉन्डिंग आहे. कपड्यांचं मशीन आज दुसऱ्यांदा लावते. सकाळी ब्लँकेट लावलेले होते, आता थंडी पडायला लागली आहे, कारण की ब्लँकेट 2-3 एक्स्ट्रा लावले. 2-2 ब्लँकेट लागतातच, थंडी खूप वाढली आहे. सकाळी पूर्ण ब्लँकेट झाले. आता हे डेलीचे कपडे, काही कालचे कपडे, काही आजचे कपडे, त्यामुळे खूप कपडे झालेले होते. आता वाळत घालून देते. थंडीचे दिवस जरी पण आता हे कपडे अर्ध्याला वर सुकलेलेच असतात, सकाळपर्यंत छान कडक होऊन जातील हवेने. आणि हवाही खूप सुटली आहे. या वर्षी पाऊस जास्त पडून गेल्यामुळे थंडी खूप आहे. एवढे 2-3 दिवसाचं जास्तच थंडी पडली, त्यामुळेच मी 2-3 ब्लँकेट एक्स्ट्रा धुतले. आणि पडायलाही पाहिजे थंडी, कारण की गहू हरभरा या पिकांना थंडीच लागते. भले आपल्याला 2-3 ब्लँकेट का एक्स्ट्रा घेणं होईना, आणि जे त्या ऋतूचं आपण एक्सेप्ट केलंही पाहिजे. थंडीचं छान वाटते थंडी. मग कपडे वाळत घालता घालता मला एक टी व्हीवरची न्यूज आठवली. रोज टी व्हीवर एक न्यूज येते की आज इथे बिबट्या निघाला, आज तिथे निघाला, आणि आज आमच्या नाशिकला पण निघाला बिबट्या. आणि जंगल सोडून त्यांना इथे गावातच आता चांगलं वाटायला लागले, खूप प्रमाण वाढलं आहे त्या बिबट्यांचं. आमच्या इथे तर 8-15 दिवसापूर्वी तरस हा प्राणी आलेला होता. मी तर पहिल्यांदाच ऐकलं तरस कसं असतं म्हणून. मी काही बघितलेलं नाही कसं असतं तरस, पण एवढ्या एरियात 8-15 दिवसापूर्वी खूप फिरत होता. आणि ह्या बिबट्यांचं प्रमाण इतकं वाढलं. हाय, हॅलो, नमस्कार, मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. आता संध्याकाळचे 7 वाजले. तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. आणि तुम्ही बघू शकता 7 वाजले पण किती अंधार झाला आहे, खिडकीतून दिसतोय किचनच्या. आता स्वयंपाकाला लागते, आणि त्याआधी मी देवाला दिवा लावून घेते आणि स्वयंपाकाला लागते. चला. सायंकाळची दिवाबत्ती करून घेतली, त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. आणि स्वयंपाकाला रोज उठून भाजीचा प्रश्न, काय करू. बाजारात पण भाज्या एवढ्या मनासारख्या नाही अजून आलेल्या, आणि 8-15 दिवसांनी भरपूर भाज्या येतील. पण तोपर्यंत आत्ताच खूप असा प्रश्न आहे, सकाळ संध्याकाळ काय करू. तर आज मी ठरवलं वडा रस्सा करू म्हटलं. आणि दोघा-तिघांना विचारलं काय करू. तर मी शेवटी माझ्याच मनाचं केलं. तर पोरं मला गमतीने म्हणतात, तू आम्हाला विचारतेस कशाला, मग तुला तुझ्या मनाचं करायचं होतं. तर मग म्हटलं आज वडा रस्सा नाही तरी तुमच्या मनाचं होईल, चला, सगळ्यांनाच आवडतो. मी एकीकडे मसाला वगैरे तयार करून घेतला, आणि छान आपल्या वडे तळायला घेतले. आमटी वगैरे झालेली होती, आणि एकीकडे गरम गरम वडे आवडतात सर्वांना. पण गमतीने मला पोरं म्हणत होते की तुझ्याच मनाचा मेनू निवडला. आता काय रोज उठून तोंडाला पण चव नाही, म्हटलं जरा वेगळं काहीतरी.
छान असा आपला वडा रस्सा रेडी आहे. या तुम्ही पण टेस्ट करायला. आणि आता आम्ही पण जेवणं करून घेतो. व्हिडिओचे आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.